हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत आपल्या घरातली जी इलेक्ट्रिक केटल असती की ती साफ कशी करायची। आता उन्हाळ्याचे दिवस चालू होते म्हणून बऱ्याच जणींनी ही ठेवून दिली असेल, परंतु आता पावसाळ्याची चाहूल लागली आहे। पाऊस काही ठिकाणी चांगला सुरू झाला आहे, तर अशा वेळेस आपल्याला हिची खूप गरज पडते। कधी गरम पाणी पिण्यासाठी, कधी चहा कॉफी काही गरम करण्यासाठी किंवा मॅगी सारखे पदार्थ बनवण्यासाठी। तर आता ही स्वच्छ कशी करायची हे आज आपण बघणार आहोत। आता ही माझी जी केटल आहे ही मागं मी थोडं आउटिंगला बाहेर गेलतो त्यावेळेस मी यामध्ये चहा कॉफी बनवली ती। आणि दुसरं काय होतं, आपले जर क्षारयुक्त पाणी असेल तर आपण पाणी जरी गरम केलं तरी आतमध्ये असं एक कोटिंग तयार होतं पांढऱ्या रंगाचं। हे पहा, माझ्या केटललाही असंच झालं होतं। आणि कसं असतं, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असल्यामुळं आपण याला अगदी आपली जी नेहमीची भांडी असतात त्या प्रकारे काही आपण याला साफ करू शकत नाही। म्हणून एक साधा सोपा उपाय आज आपण बघणार आहोत की ही साफ कशी करायची। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आता ही जी केटल आहे तर ही मी आता उन्हाळा चालू होता म्हणून थोड्या दिवस ठेवून दिली होती, त्यामुळं आता मला हिला थोडंसं बाहेरूनही साफ करून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे आतून। तर आता आतनं खूप जास्त खराब झाली आहे, तर त्याला काय करायचं, ही केटल अर्धी भरेल एवढं पाणी आपल्याला ह्यात घ्यायचं आहे। आणि खूप पूर्ण नका भरू तुम्ही, कारण शक्यतो बेसलाच खराब झालेली असती। आणि त्यानंतर यामध्ये आपण एक अर्ध लिंबू पिळून घालणार आहोत। लिंबू घरात नसेल तर सायट्रिक ॲसिड जे असतं ते 1 चमचा तुम्ही वापरलं तरी चालेल। तर इथं मी अर्धी लिंबाची फोड घेतली आहे आणि त्याला पिळून घ्यायचं आणि जी उरलेली फोड आहे ती यात टाकून घ्यायची, म्हणजे आपली केटल लवकर साफ होण्यास मदत होते। लिंबू टाकल्यानंतर आपण इथं 1 चमचा आपला खाण्याचा सोडा घेणार आहोत। आणि सोडा आणि लिंबाचं जे कॉम्बिनेशन आहे त्याने हे जे आतले सगळे डाग असतात ते खूप इझिली निघून जातात। आता याला आपण एक 5 ते 8 मिनटासाठी हीट करून घेऊयात, गरम करून घेऊयात। आता तुम्ही पाहू शकता पाणी छान असं गरम उकळलेलं होतं। तर आता परत आपल्याला एक केटलचं झाकण लावायचं आणि एक 10 ते 15 मिनटं याला असंच ठेवायचं, लगेच हे पाणी ओतून द्यायचं नाही। 15 मिनटासाठी स्विच बंद केला आहे मी आणि आपल्याला ही अशीच ठेवून द्यायची। आणि 15 मिनटानंतर आपलं जे पाणी आहे ते आपण यातनं काढून घेतलं आहे। आता आतमध्ये आपल्याला काय करायचं, एक आपलं जे डिश वॉशिंगचं लिक्विड असतं तर ते घ्यायचं आणि जी अशी स्क्रबर येतं, तारेचं नाही, हे जे असं मी व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीचं स्क्रबर घेऊन आपल्याला हलक्या हाताने त्याला फिरून घ्यायचं आहे। इथं तुम्ही तारेची जी आपली घासणी येते ती अजिबात वापरू नका, केटल थोडंसं मग त्याने खराब होऊ शकते। आता इथं ह्या साध्या स्क्रबरने तुम्ही पाहू शकता बरीचशी आपली केटल ही क्लीन झाली आहे। आणि कडनी जिथनं आपण पाणी किंवा दूध वगैरे हे करतो, ड्रेन करतो, तर तिथलाही भाग थोडा खराब झालेला असतो, तर त्यालाही आपल्याला घासून घ्यायचं आहे। फक्त काय करायचं, हे स्क्रबर किंवा कुठल्याही घासणीने घासताना बाहेरची बाजू तुम्ही घासून घेऊ नका, फक्त आतमध्येच आपल्याला साबण आणि ते लावून घ्यायचं आहे। आता पाहू शकता इतकी चकाचक अशी आपली ही केटल साफ झाली आहे। आधी बरेचसे असे त्याच्यावरती कडक ते डाग होते, परंतु हा उपाय केल्यानंतर अगदी चकाचक अशी नव्यासारखी आपली केटल आतनं क्लीन झाली आहे। आता बाहेरनं क्लीन कसं करायचं, एखाद्या सुती कपड्यावरती थोडंसं 1-2 थेंब डिशवॉशिंगचं जे लिक्विड असतं ते घ्यायचं आणि पुसून घ्यायची आणि तशीच ती ओल्या फडक्याने नंतर पुसून घ्यायची। हे खालचे जे पार्ट्स असतात इथं आपल्याला पाणी लागता कामा नये, नाहीतर तुमची केटल खराब होऊ शकते। म्हणून डायरेक्ट बाहेरची साईड आपल्याला पाण्याखाली धुवायची नाही, फक्त ओल्या फडक्याने पुसून घ्यायची आणि आतली तुम्ही आपली जशी नॉर्मल भांडे असतात तसं आपण धुतलं तरी चालेल।